आज आपण आपल्या चॅनलवर बनवणार आहोत कवठापासून थंडगार सरबत। काही सरबत असे असतात की पिताना खूप थंड वाटतात पण पिल्यानंतर पोटामध्ये उष्णता निर्माण करतात, पण हे सरबत पिताना पण थंड वाटतं आणि पोटात गेल्यानंतर पण आपली शरीरातली उष्णता कमी करतं, वाढू देत नाही। कवठ हे फळ आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांचा नाश करणारं फळ आहे। कवठाचं फळ हे पिकले का हे चेक करण्यासाठी कवठाचा जो वरचा भाग आहे तो थोडासा लाईट ब्लॅक कलर येतो त्याला, आणि दुसरं म्हणजे त्याचा जो खूप सुंदर सुवास सुटतो घरभर, त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की कवठाचं फळ पिकलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे कवठ फोडल्यानंतर आतमध्ये पूर्ण सगळीकडून बघायचं त्याचा कलर एकसारखा आहे का, आणि खराब असेल तर आपण ते वापरणार नाही आहे। आता हे कवठ खराब निघाले तर हे आपण टाकून देणार आहोत। अशा पद्धतीने आपली 2 कवठ चांगली निघालेली आहेत ती आपण वापरणार आहोत। कवठाला इंग्लिशमध्ये वूड ॲपल किंवा एलिफंट फ्रूट सुद्धा म्हणतात। आता हा सर्व पल्प आपण हाताने मॅश करून घेणार आहोत आणि यातलं कुठलाच पार्ट आपण काढून न घेता आपण ह्याला कढईमध्ये घातलेला आहे आणि जेवढा गर आहे त्याच्या दुप्पट आपण गूळ घेतलाय आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये आपण आता 1 लिटर पाणी घालणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। आपल्याला जो गर आहे त्याच्यातला सर्व अर्क उतरला पाहिजे एवढ्यापर्यंत आपल्याला गुळाला आणि कवठाच्या पल्पला शिजवून घ्यायचं आहे। पूर्वीपासून आपले पूर्वज आपल्याला सांगत आलेले आहेत की सीजनल फळं भाज्या खाव्यात, कारण सीजनल फळभाज्या यांचा फायदा असा असतो की प्रत्येक सीझनमध्ये जे आपल्याला त्रासदायक गोष्टी असतात, जसं थंडीमध्ये आपल्याला सर्दी खोकला पडसं होतं, उन्हाळ्यामध्ये आपली उष्णता वाढते, या सर्व आजारांपासून आपलं संरक्षण होण्यासाठी आपण सीजनल फळं आणि भाज्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे। आता आपलं कवठाचं मिश्रण शिजून झालेलं आहे। आता पूर्ण अर्क आपला उतरला आहे पाण्यामध्ये। आता आपण सर्व गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व मिश्रण थंड होऊ द्यायचे। तोपर्यंत आता आपण मसाल्यांची तयारी करून घेणार आहोत। त्यासाठी आपण 1 चमचा बडीशोप घेतली आहे। बडीशोपनी आपली कवठाची जे आपण सरबत तयार करणार आहोत त्याची चव वाढतेच, त्याबरोबर बडीशोपमध्ये सुद्धा थंडावा शरीराला देणारे गुण आहेत। आता आपण 2 हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर घालायची आहे, त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आपल्या सरबतासाठी। अशा पद्धतीनं आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला काढलेलं आहे आणि हे सर्व आपण जे शिजवलेलं आहे कवठाचं गर त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आपण आपल्या क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या चॅनलवर कवठापासून चटपटीत चटणी तयार केलेली आहे आणि त्याचबरोबर कवठापासून लहान मुलांना आवडणारे चॉकलेट्स, कँडी ही पण रेसिपी तयार केली आहे। त्या पण रेसिपीज तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडतील। आता आपलं मिश्रण सर्व थंड झालं आहे, ते आपण आता मिक्सरला काढून घेणार आहोत। आता हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत, त्यामुळे कवठाचा कुठलाच पार्ट वाया जात नाही आणि पूर्ण अर्क आपल्याला मिळतो। आता आपल्याला कवठाची पाहिजे तशी प्युरी तयार झालेली आहे। आपल्याला जशी पाहिजे तशी आता प्युरी तयार झालेली आहे। आता आपण हे सर्व मिश्रण एका गाळणीने गाळून घेणार आहोत। आपण हे आता कवठाचे जे सरबत तयार केलेलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड तयार केलेलं आहे। आपण ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पिणार तेव्हा ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून प्यायचे, म्हणजे आपल्याला हे सरबत आपण असं कॉन्सन्ट्रेटेड तयार करून बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये भरपूर दिवस आपण तयार करून ठेवू शकतो। कवठ हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं। जेव्हा भूक लागत नाही तेव्हा अशा पद्धतीनं कवठ खावं, ज्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो। तसेच कवठाची पानंसुद्धा वात आपल्या शरीरातला नष्ट करण्यासाठी उपयोगी पडतात। कवठ हे फळ पिकलेलंच खावं, कच्चं कवठ खाल्ल्याने सर्दी खोकला डोकेदुखी होऊ शकते। आता हे जे आपलं कवठाचं सरबत तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण धनेजिरे पावडर टाकले 1 टीस्पून आणि त्याच्यामध्ये आपण रॉक सॉल्ट घालणार आहोत। रॉक सॉल्टमुळे पण खूप छान चव येते। अशा पद्धतीनं आपलं कवठाचं सरबत पिण्यासाठी रेडी आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे आपण आता कवठाचं सरबत ऑलरेडी घालून घेतलं ग्लासमध्ये, त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि असं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता हे आपलं पिण्यासाठी तयार आहे।
असं थंडगार सरबत आणि मातीच्या ग्लासमध्ये प्यायला तर खूपच छान वाटतं. मातीचा जो ग्लासचा जो स्मेल आहे, सुगंधित मातीचा वास आणि त्याच्याबरोबर असं कवठाचं थंडगार सरबत उन्हातनं आल्यानंतर असं जर सरबत पिलं तर अमृत पिल्याचं समाधान आपल्याला मिळतं. आणि असं आपण काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं सर्व सरबत आणि जेव्हा आपल्याला प्यायचं असेल तेव्हा आपण काढून फ्रीजमधनं पिऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये शरीरातली उष्णता वाढल्यानंतर उपाय करण्यापेक्षा उष्णता वाढू नये म्हणून आधीच उपाय जर केले तर आपला उन्हाळा आपल्याला आनंददायी घालवता येईल. कारण एकदा आपल्या वातावरणातल्या सतत बदलामुळे आपलं पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतूंमधलं जे सायकल आहे ते पूर्ण चेंज होत चाललं आहे. उष्णता वाढतच चाललेली आहे आणि अशा वाढत्या उष्णतेमध्ये आपल्या शरीराचं तापमान आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीची नैसर्गिक पेय पिणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचं कवठाचं सरबत नक्की प्या. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.